36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। सोयगाव तालुक्यात होत असलेल्या काही ठिकाणी समाधानकारक पावसामुळे बळीराजा आनंदी झाला असून अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी करण्यास सुरुवात केली आहे। दरवर्षी प्रतीक्षा करायला लावणारा मान्सून यंदा वेळेवर बरसल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र काल सोमवारी सायंकाळी 4च्या सुमारास सोयगाव तालुक्यामध्ये डाभा नांदा तांडा येथे ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसामुळे शेकडो हेक्टर शेतामध्ये पाणी साचल्याचं चित्र होतं। त्याबरोबरच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील बांध फुटले। सोयगाव तालुक्यातील सावळतबारा सर्कलमध्ये डाभा नांदा तांडा येथे झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन पाईप आणि नळ्या गेल्या आहेत। नुकताच पेरलेले शेतमाल वाहून गेले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक 24 रोजी सोमवारी सायंकाळी 4 वाजता मान्सूनने दमदार हजेरी लावली असून बहुतांश ठिकाणी पाऊस झालाच नाहीये। काही ठिकाणी शेतकरी प्रतीक्षेत आहेत। जिल्ह्यामध्ये देखील दमदार पाऊस झाला असून सर्वच सोयगाव तालुक्यातील डाभा आणि नांदा तांडा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। तसेच चक्क शेतकऱ्याचे केलेले पीक ठिबकच्या नळ्या वाहून गेल्याची घटना घडली। यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। दुबार पेरणीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असून शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। जाणून घेऊ शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय भास्कर जाधव, राहणार डाभा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज डाभा या गावामध्ये अतिप्रमाणात पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे आमच्या शेताचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हे बघा माझ्या मागे, हे माझं पूर्ण शेत, पूर्ण सोयाबीन आणि हे पूर्ण दबलेलं आहे। हे बघा पूर्ण वाहून गेलेलं आहे। तरी सरकारनं यावर तातडीनं पंचनामा करण्यात यावा व ठोस असा आम्हाला भरपाई शासनाच्या मार्फत आम्हाला देण्यात यावी, एवढी सरकारला माझ्याकडून कळकळीची विनंती। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।